24 ट्रान्सजेंडरनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. ते नक्की काय प्रकरण होतं? 24 जे किन्नर आहेत ते इंदोरचे आहेत. तिथे झालं असं, की एक दुसऱ्या गटाची जी एक व्यक्ती आहे ती असं मुद्दामून असं खोटे आळे घेतीये, की तुम्ही धर्मांतरण करण्यासाठी सांगताय किंवा तुम्ही वेगळ्या कास्टचे आहात, ह्या सगळ्या गोष्टी. मी स्वतः घाबरले होते, की इथपर्यंत वेळ गेली आहे, की आपलं स्वतःचं अस्तित्व, आपण सनातनी आहोत किंवा आपण हिंदू धर्मातले आहोत हे दाखवण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतायत. म्हणजे समोरची जी व्यक्ती होती ऑपोजिट विरोधक पार्टी, त्यांनी इतकं त्यांना टॉर्चर केलं, की अक्षरशः ती लोकं मरण त्यांना जवळ वाटलं. आपल्याला एखादा माणूस 2 कानाखाली मारून गेल्याच्या नंतर ना आपण ते विसरून जातो ज्यावेळेस ते गाल व्यवस्थित होतं तेव्हा. पण एखाद्या वेळेस आपल्याला प्रत्येक गोष्टीत अडवलं जाणार. सारखं घरामध्ये पोलीस लोकं येणार, सारखं आपली व्हेरिफिकेशन होणार, आपले आधार कार्ड चेक होणार, पॅन कार्ड चेक होणार. आपण ₹2 कुठे मागायला जातोय, तिथून धावत-धावत यावं लागते कारण की घाबरतो आपण. अक्षरशः ती हे पण म्हटली, की "अरे मला तुम्ही काहीही विचारा ना, मी त्याची उत्तरं देते." जय हनुमान ज्ञान गुण सागर, ते मी हनुमानांचं स्तोत्र म्हटली जाते माझ्याकडून. मी जय श्रीराम बोलते आणि तरी सुद्धा तुम्ही मला वेगळ्या धर्माचे बोलता, तर ही चुकीची गोष्ट आहे.